पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही बघत आहे समीर मी आता दरवाजा पण मीच उघडला ना केविनचा नाही बघणार मी तुझा हात धरलेस तू दरवाजा उघडू शकत नाहीयेस ते शांत शांत 5 4 3 2 1 वाव आय मीन खूपच छान शेफाली समीर थँक्यू आय नो तुझ्या मनामध्ये आता भावना दाटून आल्या असतील पण ठीक आहे त्या भावना जरा दाबून ठेव अनुष्कासाठी आणि ती आली की सगळं असं छान व्यक्त कर ऑल द बेस्ट शेफाली जी आता आपली अनुज्ञा असेल तर आपण प्रस्थान करूया का येस प्रस्थान करूया का म्हणजे इथून बाहेर जाऊया का आपण इतक्यात निघायचं मग सर आपण थांबूया ना मला ना यश सरांच्या आयुष्यातले हे स्पेशल मोमेंट्स असे आसपास राहून बघायचे प्लीज थांबूया ना आसपास राहून बघायला ती काय पॉलिटिकल रॅली आहे का तो यांचा प्रायव्हेट वेळ आहे त्यांना बोलू द्या त्यांना भेटू द्या आपण इथे थांबून काही करू शकत नाही चला बाहेर चला चला उगीच काय कबांबे हड्डी बनायचं हड्डी कुठे सर सर तुम्हाला चालेल ना मी इथे थांबलेलं अरे यार सर मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाही मी ना माझ्या डेस्कवर बसून राहीन आणि तुम्ही जे काही बोलणार ते मी अजिबात ऐकणार नाही मी हेडफोन्स लावून ठेवेन आणि तुम्हाला काहीतरी लागलं ना तर मी कॅन्टीन मधून अशी फास्ट सर्व्हिस देईन नाही खूप छान शेफाली मस्तच यु नो म्हणजे तुझ्या भावना कळतायत मला आणि मला खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे तू बसलीस तरी पण मला असं वाटतं अनुष्का कदाचित थोडी अनकम्फर्टेबल होऊ शकते ना बोलताना तिला असं वाटेल कोण आहे ती ओळखत नाही तुला अजून तेवढी सो त्यासाठी पण आय प्रॉमिस आमच्यामध्ये जे काही बोलणं होईल मी सगळ्यात आधी तुला येऊन सांगेन किती छान प्रॉमिस हा मी निघू मी नाही आपण निघू चला 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 अरे एक मिनिट थांबा सर हे लायटर तुमच्याकडे कसं आता बाहेर जाऊन आपल्याला हेच डिस्कस करायचंय सांगेन मी तुम्हाला तुम्ही समजता तसं काही नाहीये चला थांबा यशवर्धन ऑल द बेस्ट चला कशी वाटली तयारी यश मला तुझ्याशी बोलायचंय आपण तुझ्या केबिन मध्ये जाऊया आज जायची गरजच नाहीये आम्ही दोघे आता बाहेर जातोय ओके सो एन्जॉय ऑल द बेस्ट टेक केअर यशवर्धन सो ऑल द बेस्ट एन्जॉय यशवर्धन हा एन्जॉय यशवर्धन येस ऑल द बेस्ट चला चला शेफाली बस ना कॉफी किशन कॉफी मी आण एका आय नो बस एका मिनिटात कॉफी गणपती बाप्पा मोरया परी बाळा काय करते बाळा अच्छा अभ्यास करते का कर करा छान आहे ऐक ना बाळा आपण तुझा अभ्यास घ्यायला नेहाची जागा म्हणजे
तुझ्या आईची जागा घेण्यासाठी ऐक ना, अगं आपण तुझा अभ्यास घेण्यासाठी आपण एक नवीन आई आणूयात का तुला? आणूयात आपण? आवडेल तुला? मोठी आई, तू काय बोलते मला खरंच काही कळत नाहीये. तुला बरं वाटत नाही का? मी तुला पाणी देते. अगं नाही नाही नाही, मी 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 एकदम बरी आहे. मला काही नाही झालंय ग. म्हणजे मला फक्त हे सांगायचं होतं की तू अशी एकटीच अभ्यास करत बसतेस ना, एकटी एकटी. मग त्यापेक्षा आपण असं तुझ्या फ्रेंडला सांगायचं का? तू सांगशील तुझ्या फ्रेंडला तुझ्यासाठी अशी नवीन आई घेऊन यायला? हा, ती अभ्यास घेईल ना तुझा. अगं म्हणजे ऐक ऐक, मला काय म्हणायचंय की तू अशी एकटी अभ्यास करतेस की नाही, मग त्यापेक्षा आहे ना तू फ्रेंडला सांग की तुझ्यासाठी ना एक नवीन आई घेऊन ये. हा, म्हणजे ती तुला गोष्ट सांगेल, ती तुझ्या बरोबर खेळेल, ती तुझा अभ्यास घेईल. होय ना? तुला आवडेल की नाही? मला प्रॉमिस दे, प्रॉमिस दे, तू फ्रेंडला सांगशील? दे ना प्रॉमिस बाळा. तू सांगितलं ना की फ्रेंड तुझं सगळं ऐकतो ग. तू प्रॉमिस दे ना मला. मिथिला, काय झालं? काय चाललंय तुझं? नाही ते एका लहान मुलीला दुसरी आई आणूया म्हणून तिच्या मागे लागलीस. तिला तिच्या आईला विसरायला सांगतेस तू? अगं, तुला ना मी पहिलं आणि शेवटचं सांगते, या घरात परीच्या आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. परी तिच्या आईला कधी विसरूच शकत नाही. हो ना परी? हो, पण वहिनी तुम्हीच तर सांगितलं होतं ना मला. हो हो, मीच सांगितलं होतं तुला की आपल्या परी राणीचं आणि तिच्या आईचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे, किती प्रेम आहे त्यांचं एकमेकींवर. हेच सांगितलं होतं मी तुला. कसं विसरतील त्या एकमेकींवरचं प्रेम? त्यांचं एवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग विसरतील का त्या? त्या एकमेकींना काय म्हणायच्या माहितीये? आपल्याला कोणी नसलं एकमेकींशिवाय तरी तुला मी आणि मला तू. राईट, असंच म्हणायच्या त्या एकमेकींना. मिथिला, हे बघ, यश आहे ना, आपला यश, तो या परी डार्लिंगचा आहे ना, फ्रेंड नाहीये नुसता, तो तिची आई पण झालाय. त्यामुळे आता यशने दुसरी कुठली आई आणली तरी परी नाही ना तिच्यावर तसं प्रेम करणार जसं तिने नेहावर केलं. ती असं कसं करू शकेल? आणि मग परीला जर नेहाच्या जागी दुसरी कोणी दिसली ना तर तिला शॉक बसेल. आणि मग आपल्या परी राणीला पुन्हा तसेच अटॅक यायला लागतील. चालतील तुला? नाही, नाही चालणार ना. डार्लिंग, परी बेबी, रडू नको. तुला नाही वाटत आहे ना? तुला नाही वाटत आहे ना की तुझ्या आईच्या जागी फ्रेंडने दुसऱ्या कोणाला आणावं? फ्रेंडने दुसरं लग्न करावं असं नाही वाटत आहे ना तुला? नाही चालणार. डोंट वरी बेबी, नको रडू, नको रडू. तू अशी रडली असतीस आणि मग आईने बघितलं असं तिला आवडलं असतं का? नसतं की नाही? काय म्हणते ती तुला? तू काय आहेस तिची? स्ट्रॉंग गर्ल. हो ना, स्ट्रॉंग गर्ल आहेस ना? मग बी स्ट्रॉंग. ओके ओके, रडू नको. हे बघ, आता ना आपण एक काम करूया. आपण आता ना फ्रेंडकडे जाऊन त्याच्याकडून प्रॉमिस घ्यायचं. त्याला असं सांगायचं की तो दुसऱ्या कुणाबरोबरच लग्न करणार नाही, आणि दुसऱ्या कुणाला जरी त्याने आणलं ना तरी तो तिला आई म्हणायला लावणार असं प्रॉमिस घ्यायचं.
तुझी आई नेहा होती आणि नेहाच असणार आहे. घेशील नाही प्रॉमिस? हो. गुड गर्ल माय डार्लिंग, यू आर गुड गर्ल. मोठी आई, मला तुझा मोबाईल दे ना, मला फ्रेंडशी बोलायचंय. हो, नो बेबी, नो 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 नो, असं प्रॉमिस फोनवर घ्यायचं नसतं. तुला माहितीये का, ते असं समोरासमोर बसून घ्यायचं असतं. आता आपण कसं एकमेकांसमोर बसून बोलतोय ना, तसंच. ओके, चल. पण आता आपण एक काम करूया, आपण तुझ्या फ्रेंडच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि त्याच्याकडे प्रॉमिस घेऊया. ओके, जाऊया. परीला घेऊन गेली ऑफिसमध्ये. यशच्या ऑफिसमध्ये जाणार, प्रॉमिस घेणार. कसलं प्रॉमिस? सर, मी काय म्हणते, आत यश सर आणि अनुष्का काय बोलत असतील? थांबा, मी ऐकतो. सर, तुम्हाला आतलं ऐकू येतं? नाही येणार ना, मग कशाला विचारताय आत काय बोलत असतील? मला तरी काय माहिती. सर, मी काय म्हणते, एकदा जाऊन बघूया ना. कुठे आत? हा. नाही, अजिबात नाही. शेफाली, आत जायचं नाही. प्लीज शांत उभं राहा. बरं, ठीक आहे. एकदा बघू ना ते. शेफाली प्लीज, काय तुम्ही असं लहान मुलींसारखं करताय? शांतपणे उभा राहा बरं इथे. नाही, मला एक सांगा, तुम्ही असं कुणाबरोबर शांतपणे बोलत बसलात, तुमचा प्रायव्हेट वेळ असेल आणि तुम्हाला असं कोणी भस्कन डिस्टर्ब केलं तर आवडेल का तुम्हाला? नाही, मी भस्कन नाही जाणार आहे आणि मी विदाउट एनी डिस्टर्बन्स अशी गपचूप बघून येईल की ते काय करतात. शक्य आहे का ते? एकदा जाऊन बघते ना ना. शेफाली, मी तुम्हाला बांधून ठेवीन आता. प्लीज प्लीज. काय बघताय? काय? काही बघत नाहीये. काय बघताय? काही बघत नाही. मला एकदा बघायचंय सर, प्लीज. नाही, का त्यांना डिस्टर्ब करायचंय? शांतपणे इथं उभे राहा ना. त्यांचा वेळ आहे, त्यांना बोलू द्या. शेफाली अशी ऐकणारच नाही. यश आणि अनुष्का येईपर्यंत ना हिचं लक्ष डायव्हर्ट करायला लागेल. तोपर्यंत काय? त्यापेक्षा काय? त्यापेक्षा आपण एक आईस्क्रीम खाऊन येऊया का पटकन? थंडीच्या गारगार दिवसांमध्ये थंड आईस्क्रीम खाल्लं ना की घशाला गरम वाटतं. आईस्क्रीम खाऊन घशाला गरम वाटतं? मग कडक उन्हाळ्यात कडक चहा प्यायला की घशाला गार वाटतं. हे मला माहितीच नव्हतं सर. मला आत्ताच कळलंय. चालेल. म्हणजे ना मला धावेत. आपण एक काम करूया, आपण ना 1/2 आईस्क्रीम खाऊया. म्हणजे 1/2 आईस्क्रीम खाल्ल्यानं ना प्रेम वाढतं. 1/2 आईस्क्रीम माझ्या पिताश्रींनी कधी खाल्लं नसेल. काय? सासरे बुवांना आईस्क्रीम आवडायचं? चला जाऊन येऊ आपण. चला या. सांगा. कॉफी. मला ऍक्च्युली तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय. एक मिनिट अनुष्का, आय एम सॉरी मी तुला असं मध्येच तोडलं बोलताना, पण मला साधारण अंदाज आहे की तुला काय बोलायचंय. सो त्याच्या आधी काही गोष्टी मला बोलायच्या होत्या. मला काही सांगायचंय तुला. काय? नेहा, म्हणजे नेहाबद्दल मला सांगायचं होतं. नेहाबद्दल काय सांगू, किती सांगू हा खरं तर मला प्रश्नच पडतो, कारण शी वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. वॉज काय, आजही शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे माझ्या आयुष्यात किती बदल झाले, किती घडामोडी झाल्या, काही वेगळं झालं तरी नेहावरचं माझं प्रेम
कधी कमी नाही होऊ शकणार. दॅट्स अ फॅक्ट. आणि खरं तर तुम्हा दोघींचा चेहरा सेमच आहे. आणि मी तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मलाही तू नेहाच वाटली होतीस. आणि म्हणूनच मी खरं तर तुझ्या खूप जास्त जवळ येण्याचा प्रयत्नही केला होता. पण जशी आपली ओळख झाली, आपली मैत्री झाली, मी तुला ओळखू लागलो, तुझ्याशी बोलू लागलो, आपण एकत्र काम करू लागलो, मला तुझा स्वभाव कळू लागला, मला तू कळू लागलीस अनुष्का. आणि माझ्या लक्षात आलं की तू नेहा नाहीयेस, पण तू अनुष्का आहेस. तू एक खूप हुशार बिझनेस वुमन आहेस. तू सगळ्यांना आपलंसं करून घेतेस. तू माणसं सांभाळतेस. आणि तुझ्या या स्वभावाच्या मी नकळत कधी प्रेमात पडलो हे माझं मलाही कळलं नाही. पण ट्रस्ट मी, आज माझी काही गल्लत होत नाहीये. मला माहितीये की तू नेहा नाहीयेस, तू अनुष्का आहेस. पण मी तुझ्या प्रेमात पडलोय. आणि आणखी एक गोष्ट, परी आमची मुलगी आहे. मी तिचा फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे, आणि तिचा बापही आहे. तिच्या आयुष्यात मी आहे आणि माझ्या आयुष्यात ती. तिच्याहून महत्वाचं माझ्यासाठी या जगात सध्या दुसरं काही नाहीये. नेहा गेल्यानंतर मी तिची आई व्हायचा पण प्रयत्न केला आहे ग, पण आत्ता कुठे जाऊन ती थोडीशी सावरली आहे. सो ती आयुष्यभर खुश राहावी, आनंदी राहावी, एवढंच मला हवंय. हे सगळं तुला पटण्यासारखं असेल तरच आपण हे नातं पुढे नेऊया. हे बघ, मला तुला हे सगळं ना अगदी फ्रँकली, ऑनेस्टली, मन मोकळेपणाने सांगायचं होतं. म्हणून मी मगाशी तुला थांबवून हे सगळं बोललो. हे ऐकल्यानंतर तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. ऍक्च्युली मला पण बोलायचंय तुझ्याशी. थँक्यू.